नमस्कार, मी स्मिता's किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की मोदकाची पिठी बनवायची कशी। यासाठी आपण घेतला आहे 1 किलो आंबे मोहर तांदूळ। तुम्ही मोदक बनवण्यासाठी बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ आणि आंबे मोहर या तीन पैकी कोणतेही घेऊ शकता। पण तांदूळ निवडताना एक मुख्य कारण म्हणजे असं बघायचंय की आज तुम्ही भात बनवलाय आणि तो उद्या ही तो भात मऊच राहील, असे तांदूळ जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही तो तांदूळही मोदकाला वापरू शकता। मी आंबे मोहर तांदूळ निवडलेत। याचं कारण म्हणजे याची जर आपण पारी बनवली, जे पीठ असतं मोदकाचं आवरण बाहेरचं ते मऊच राहील। म्हणजे याच्यामध्ये असं रब्बर सारखं मोदक कधी आपलं बनणार नाही। एकदम छान हाताने तोडता येईल असं मोदक बनेल आणि शुभ्र असतो आणि याचा सुवास मोदकाच्या शेवटच्या घासापर्यंत आपल्याला जाणवतो। तर आता आपण एक असं मोठं भांड घेऊयात आणि आपण हे तांदूळ 2 पाण्याने धुवून घेऊयात। तांदूळ आपल्याला जास्त धुवायचं नाही, कारण त्यातला सुवास निघून जाऊ शकतो, म्हणून आपण फक्त हे 2च पाण्याने धुणार आहोत। याचं धुण्यामागचं कारण म्हणजे तांदूळ टिकण्यासाठी जे पेस्टिसाइड्स यूज करतात, केमिकल्स यूज करतात, ते ह्या पहिल्या पाण्यामध्ये जातात। तुम्ही बघू शकता ह्याचं कसं पिवळं पाणी निघतंय। आणि दुसरं कारण म्हणजे आपण देवाला नैवेद्य बनवतो तर ते आपण सर्वप्रथम धुवूनच घेत असतो। आपले तांदूळ धुवून झालेत। आता आपण असं एक भांड घेऊया, त्यावरती अशी चाळणी घ्यायची आहे आणि तांदूळ यावरती निथळण्यासाठी ठेवून द्यायचे। आता हे पाणी म्हणजे हे तांदूळ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी निथळण्यासाठी ठेवूयात। पंधरा मिनिटं झालेत, आपलं तांदूळ छान निथळलेत। आता आपण हे वाळत घालायला घेऊयात। असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि अशा कपड्यावरती हे तांदूळ आपल्याला पसरवून वाळत घालायचे। तांदूळ छान पसरवून घालायचे। आपल्याला हे तांदूळ फॅन खालीच सुकत घालायचे। कोणी उन्हात घालतं, पण उन्हात घालायचे नाहीत, कारण उन्हात घातले की तांदळाचं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं आणि एकदम कोरडे तांदूळ होतात ते। त्यामुळे हे फक्त फॅन खालीच सुकवायचे। आपल्याला हे तांदूळ कमीत कमी रात्रभर म्हणजे 5 ते 6 तास सुकवायचे। आणि जर तुम्हाला घाई असेल खूपच तर फॅन खाली सारखं म्हणजे अर्धा तासाने हलवून 2 ते 3 तास सुकवले तरी चालतील। तुम्ही बघू शकता आपले तांदूळ एकदम छान कोरडे झालेत आणि एकदम शुभ्रही दिसतात ते। आता यामध्ये आपण घालायचं आहे अर्धा इंच जायफळ आणि 4 ते 5 लवंगा, हिरव्या लवंगा। याने काय होईल, या पिठाला छान सुगंध येईल आणि चव पण तरी छान लागेल। आता हे तांदूळ आपण गिरणीतनं दळून आणायचे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही दळून घेऊ शकता, पण त्याला तुम्हाला मैद्याची चाळणी जी असते त्याने तुम्हाला चाळून घ्यावं लागेल पीठ। पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की गिरणीतनं दळून आणायचं। आणि तांदूळ दळताना एक लक्षात ठेवायचंय की गिरणीवाल्याला सांगायचं की तांदळावरतीच हे तांदूळ दळून दे। जर हे ज्वारी किंवा गहूवरती दळले तर आपलं पीठ जरासं बिघडू शकतं। आपण
मोदकाचे तांदूळ खूप छान बारीक वाटून आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपलं पीठ इतकं सॉफ्ट आहे, एकदम छान मऊ झालेलं आहे पीठ. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मोदकाची रेसिपी बघू. अशा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.